माझं गाणं ऐकल्यावर तुम्हाला आठवण आली की नाही नारळी पौर्णिमेची? नमस्कार, मी सरोज परब किचनमध्ये घेऊन आली आहे नारळी पौर्णिमेनिमित्त नारळी भात, तोही झटपट असा। गेल्या वर्षी मी वेगळ्या पद्धतीने दाखवलेला हो, या वर्षी थोडी वेगळी अशी झटपट पद्धत मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे। चला करूया सुरुवात नारळी भाताच्या या झटपट अशा साध्या सोप्या रेसिपीला। नारळी भात बनवणार आहोत नारळी पौर्णिमेसाठी। त्यासाठी मी इथे 1 कप बासमती तांदूळ घेतला आहे। आता आपण सर्वात प्रथम हे 1 वाटी बासमती तांदूळ आहेत, त्यांना 4 ते 5 वेळा स्वच्छ असं पाण्यामध्ये धुवून घेणार आहोत। इथे मी बासमती तांदूळ घेतलेत, तुम्हाला हवे असल्यास तुम्ही कोणतेही तांदूळ घ्या, बट शक्यतो बासमती किंवा आंबेमोहर सुवासिक असे तांदूळ घ्या, त्याने आपल्या नारळी भाताला खूप छान असा सुगंधही येतो आणि चवही खूप छान लागते। तांदूळ पाण्यामध्ये वरपर्यंत बुडतील एवढ्या पाण्यामध्ये आपण हे तांदूळ अर्धा तास भिजत ठेवूया। हे 2 चमचे दूध घेतले आहे, त्याच्यामध्ये मी 5 ते 7 केसरच्या काड्या भिजत ठेवते। हे कोमट दूध आहे। आता अर्धा तास झालेला आहे। आता हे पाणी आपण असं निथळून घेऊया या चाळणीमध्ये, जेणेकरून आपल्या बासमती तांदूळमध्ये पाण्याचा अंश राहिला नाही पाहिजे। हे तांदूळ असे आपण पसरवून ठेवूया, जास्त वेळ नाही ठेवायचे, 5 मिनिटं। जसं आपण तांदूळ धुतल्यानंतर सुकत कसे घालतो त्याच प्रकारे आपल्याला हे असे पसरवून ठेवायचे। आपण आता नारळी भात करायच्या सुरुवातीला लागूया। यासाठी मी ही कढई ठेवली आहे। आता आपली कढई तापलेली आहे, त्यामध्ये मी 1 चमचा तूप घालून घेते। तूप थोडंसं वितळलं की आपल्याला ह्याच्यामध्ये आणि ह्या 4 लवंग आणि 4 हिरव्या वेलच्या घालून घेऊया। त्याच सोबत हे काजूचे 7 ते 8 तुकडेही आपण घालूया आणि ह्याला आपण तुपामध्ये चांगलं परतवून घेऊया। आपला गॅस हा मीडियमवर असला पाहिजे। जवळजवळ 1 मिनिट असं आपल्याला परतवून घ्यायचं आहे। आता आपलं हे परतवून झालं, ह्यामध्ये आपण निथळत ठेवलेले बासमती तांदूळ घालून घेऊया। आज जी मी तुम्हाला नारळी भाताची पद्धत दाखवत आहे ती झटपट होते, ह्याच्यासाठी जास्त आपल्याला खटपट करायची गरज नाही आहे। ह्यामध्ये आपण हे निथळत ठेवलेले बासमती तांदूळ हलक्या हाताने घालून घेऊया। थोडासा पाण्याचा अंश असल्यामुळे चरचर चरचर असा आवाज येतोय। आता आपण हेही तुपामध्ये 1 मिनिटापर्यंत व्यवस्थित परतवून घेऊया। हे बघा, ह्याच्यामध्ये पाण्याचा अंश आपल्याला जराही दिसत नाही आहे। ह्या तांदळामध्ये जो पाण्याचा अंश होता तो पूर्णपणे नाहीसा झालेला आहे आणि हे तांदूळ असे कोरडे पडलेले आहेत आणि ह्याला छान तुपामुळे बघा अशी तुकतुकी आली आहे तांदळावर। आता आपण 1 वाटी गूळ घालूया। गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। इथे मी 1 वाटी तांदूळ, 1 वाटी गूळ आणि 1 वाटी ओला खवलेला नारळ घेतलाय। गूळ सुद्धा आपल्याला असं जवळजवळ अर्धा मिनिट परतवून घ्यायचं आहे। बघा, गूळ वितळायला सुरुवात झालेली आहे। आता हे गूळ वितळायला लागलं की आपण ह्यामध्ये हे 1 वाटी ओला खवलेला नारळही घालून घेते। इथे काय जण ओला खवलेला नारळ आणि थोडंसं नारळाचं दूधही घालतात, पण मी नारळाचं दूध नाही घालणार आहे। साध्या पाण्यामध्येच हा आपला नारळी भात मी शिजवून घेणार आहे। बासमती तांदूळ हा तेवढा होतो, त्यामुळे 1 वाटी बासमती तांदळाला आपण 2.5 वाटी पाणी घालून घेतोय। नारळी भातामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घालूया, त्याच्यामुळे चव खूप वाढते। आता आपल्या तांदळाला चांगली उकळी यावी म्हणून मी त्याच्यावर हे झाकण ठेवून घेते। आपल्याला झाकण उघडून एकदा असा भात बघून घेतला पाहिजे की व्यवस्थित शिजतोय की नाही। सुगंध येतोय लय भारी। ह्या भाताचा कलर बघून मला असं वाटतंय कधी एकदा मी हा भात खाते। आपल्याला असं वाटत असेल की तांदूळ असे बासमती तुकडा झालाय, पण असं नाही आहे। हे आपले तांदूळ आहेत आणि हे जे खोबऱ्याचा अंश आहे ना, त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल की तांदूळ तुटलाय, पण हे खोबरं आहे, तांदूळ नाही आहे। ह्याला बघा, गुळामुळे छान असा ब्राऊन कलर आलेला आहे नारळी भाताला। अजून ह्याला 10 मिनिटं शिजायला लागणार आहेत। आपण परत ह्याच्यावर झाकण ठेवूया। नारळी पौर्णिमा कोकणामध्ये सर्रास मनवली जाते। त्या दिवशी नारळी भात हा करून देवाला नैवेद्य दाखवला जातो, गोड असा नारळ भात।
ह्यामध्ये काय काय जण साखरही घालतात, पण आम्ही गुळाचा नारळी भात बनवतो कारण हा पौष्टिकसुद्धा असतो आणि चविष्टसुद्धा असतो. आता आपला भात शिजलेला आहे, पाणी यातलं बऱ्यापैकी आटलेलं आहे. त्याच्यामध्ये मी हे केसर भिजत घातलेलं दूध घालून घेते, ह्याच्यामुळे छान असा कलर येतो. आता आपल्याला भात असा बघून घ्यायचं आहे, थोडंसं पाणी आटायचं बाकी आहे जरासं. हे जरासं पाणी आटलं की आपला नारळी भात तयार. कोकणामध्ये नारळी पौर्णिमेला नारळी भात करायची सर्रास परंपरा आहे, त्याच्यामुळे मी सुद्धा ही परंपरा जपते आणि नारळी पौर्णिमेच्या दिवशी नारळी भात घरी आवर्जून बनवते. आता आपला नारळी भात झालेला आहे. आपण पाहूया आपला भात शिजला आहे की नाही. याचा एक दाणा घेऊया हातात आणि पाहूया. हा आपला भात जवळजवळ शिजलेला आहे. आता हा नारळी भात मी बसून खाणार आहे. तुम्हालाही ह्यावर्षी हा नारळी भात नारळी पौर्णिमेनिमित्त नक्की बनवून पाहायचा आहे आणि आम्हाला सांगायचं आहे कसा झाला. आणि परब किचन लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.